नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर दोन्ही हप्ते एकंदरीत 5,000 रुपयाचा हप्ता येणार. संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने जमा होणार आहे. दोन्ही हप्ते एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 ऐवजी 5,000 रुपये मिळणार अशा मोठ्या प्रमाणात जो व्हायरल बातम्या होत आहेत त्या बातम्याचा आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे, आपण पाहायला सुरुवात केलेला आहे लोकप्रिय युट्यूब चॅनल. योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 6व्या हप्त्याचे 2,000 रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. आता आपण शेतकऱ्यांच्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे. देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याची रक्कम मिळालेली आहे. आता शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे ते आता 20व्या हप्त्याकडे. आता 20वा हप्ता येण्यापूर्वी 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आलेला होता. आणि आता नमो शेतकरी योजना, या नमो शेतकरी योजनेचा आपण पाहिलं तर राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना. आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जर आपण पाहिलं मित्रांनो तर पीएम किसान आणि नमो शेतकरी प्लस दोन्ही हप्ते एकत्रित मिळत असतात. आणि आता 5,000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहेत संपूर्ण बातमी जाणून घेऊ. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही फायदा हा छोट्या शेतकऱ्यांना होत आहे. आणि शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा असा आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट आधार संलग्न बँकेमध्ये पैसे पडत असतात. म्हणजे एकंदरीत यामध्ये कुठेही कोणाचाही हस्तक्षेप नसतो, थेट पैसे जमा होत असतात आधार संलग्न बँकेमध्ये. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या भारत सरकार आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची रक्कम जमा केलेली आहे. आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील एका कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तो हप्ता जारी करून आतापर्यंत 1 महिना झालेला आहे. शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी वर्ग केला जातो. त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जून महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत आता जो आहे मे महिना आहे, आता जून मध्ये हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद.